सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि पितृपक्षामध्ये अतिशय महत्त्वाचा एक आणखीन ग्रहणाचा काळ येत आहे. ही महत्त्वाची तिथी आहे जी सर्व पितृ अमावस्या आहे. रविवारी ही तिथी येत आहे. पण त्यासोबतच बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आलेल्या आहेत की हे सूर्यग्रहण जे आहे याचा काही खोलवर परिणाम तर होणार नाही ना? कारण अनेकांचे पितृपक्षातील श्राद्ध, तर्पण हे विधी राहिलेले आहेत. या तिथी काही जणांच्या चुकल्या आहेत. ते सगळेजण सर्व पितृ अमावस्येला जे आहे श्राद्धविधी, तर्पणविधी, पिंडदान करणार आहेत. तर मग सूर्यग्रहण आहे, मग काय करायचं? पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का? हे पहिलं पाहूया आणि काय होणार आहे यामागचे भाकितं ते देखील बघूया. पण तत्पूर्वी आपला व्हिडिओ प्रथमच पाहत असताल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा. नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नकळत येऊन जातील. आणि आता इथून पुढे सविस्तर अशी चर्चा करणार आहोत दिवाळीच्या उपायांपैकी, नवरात्रीच्या 9 उपायांपैकी. यामध्ये अतिशय पवित्र असे उपाय जे सात्विक आहेत, त्वरित परिणाम दाखवणारे असे लाल किताबातील उपाय. तर आता सूर्यग्रहण जे आहे ते भारतात दिसणार आहे का? तर याबद्दल कोणत्याही मनात शंका कुशंका आणू नका. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाहीये. याबद्दल मग वेद पाळायचे आहेत का? गर्भवती स्त्रियांनी, अनेक छोटी जी लहान मुले आहेत, त्याबरोबर गरोदर माता ज्या आहेत त्यांनी काय करायचं? वृद्ध आजारी माणसं यांनी या ग्रहणाच्या काळात काय काळजी घ्यायची? कुठली सेवा करावी? तसेच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या शांतीसाठी कुठले उपाय करायचे? अशी सर्व माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. म्हणूनच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आपल्या काही शंका असतील तर नक्की विचारा. पण आपण सूर्यग्रहणाविषयी आता माहिती बघणार आहोत. जी ग्रहणाची वेळ 21 सप्टेंबर रोजी 10:59 सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही उत्तर रात्री 3:23 साधारणतः 4 तास 24 मिनिटांचा हा कालावधी आहे. पण आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतामध्ये हे ग्रहण दिसणार आहे का? तर भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही. मग हे ग्रहण दिसणार तरी आहे कुठे? तर आफ्रिका खंड, प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये हे ग्रहण दिसणार आहे. मग आता भारतामध्ये या ग्रहणाचे जे नियम आहेत ते पाळायचे आहेत का? तर भारतामध्ये हे ग्रहण दिसणारच नाहीये. त्यामुळे वेदाचे नियम किंवा ग्रहण पाळण्याचे नियम हे काही पाळायची गरज नाही. ग्रहण म्हटलं की गर्भवती महिला जास्त मनामध्ये पहिली शंका आणतात. त्यांना भीती वाटते या सगळ्यांची. तर अशा वेळी शंका, भीती मनातून काढून टाका. बऱ्याच वेळा अफवा पसरवल्या जातात. या अफवा पसरवल्यामुळे काय होतं तर मनामध्ये नकारात्मक विचार येतात आणि गर्भवती महिला या दिवशी जरी आपल्याकडे ग्रहण नसलं तरी मनाची सकारात्मकता वाढवण्यासाठी आज तुम्ही सूर्याचा मंत्र म्हणायचा आहे आणि मनोमन स्वतःला सांगायचं आहे की हे ग्रहण काही आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. याचबरोबर ग्रहण काळामध्ये दिवसभरात कधीही तुम्ही पठण करावं कोणतेही स्तोत्र, कोणतेही अध्याय तुम्ही पठण करू शकता. आपला इष्टदेवताचा किंवा कुलदेवताचा मंत्र जो आहे तो नामस्मरण करू शकता. याशिवाय सूर्याचा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. दिवसभरामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा. जरी हे ग्रहण दिसत नसलं तरी काही अंशी याची पडछाया जी म्हणतात ती थोडी का होईना आपल्या भारत या खंडावर पडणार आहे. त्यामुळेच थोडंसं अनेक आजारी लोक जे आहेत, वृद्ध, त्यांच्यासाठी काही अंशी कोणत्याही गोष्टी या घातक ठरणार नाहीत. पण मन जे चिंतं ते वैरी चिंतत नाही असं म्हटलं जातं. म्हणूनच काही श्राद्धविधी जर करायचे अनेकांचे राहिलेले आहेत, कोणत्या मासिक अडचणीमुळे किंवा पंधरवड्यामध्ये कोणती नवमी तिथी किंवा आणखीन कोणती भरणी श्राद्ध वगैरे राहून गेला असेल तर त्या सगळ्यांनी करायचे आहेत आजच्या दिवशी उपाय आणि तर्पण देखील द्यायचं आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी देखील उपाय करायचे आहे. जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त पाणी अशा प्रकारे अर्पण करा
आणि तांब्याच्या शिक्क्यांचा देखील उपाय सांगितला आहे, जो फक्त शनिवारीच करता येतो. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर तुम्ही देखील हा व्हिडिओ जरूर भेट द्या. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर यासोबतच बघा, अनेकांच्या घरात असे प्रॉब्लेम्स आहेत, की मुलांचे विवाह जमत नाही. जमलेच तर ते मोडतात. घरात पैशाची चणचण असते. मुलांचे वादविवाद, भांडणं होतात. अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलं त्रास देतात. या सगळ्या अडचणी पितृदोष दर्शवतात. म्हणूनच मी काही उपाय सांगितलेले आहेत, जे जबरदस्त असे आहेत. कोणीही सहज करू शकतो. तर ते उपाय जरूर करावेत. आजच्या दिवशी तर्पण हा विधी जरूर करायचा आहे. प्रत्येक घरात आपल्या जवळपास ब्राह्मण असतील तर त्यांना घरी बोलवून हा विधी करा. नसेल तर मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. घरच्या घरी अगदी 5 मिनिटात करू शकता असा विधी. कारण श्राद्धामध्ये पितरांना आपण उदक देण्याला खूप महत्त्व आहे. पाणी दिल्यानंतर त्यांच्या नावाने हे उदक सोडल्यानंतर हा विधी होतो आणि पितृ शांत होतात, आशीर्वाद देतात. म्हणूनच आजच्या दिवशी पितृ हे तर्पण केल्याने पूर्ण आपल्याला मनोभावे आशीर्वाद देऊन जातात. फक्त रविवार आहे, पिंपळाच्या झाडाला आजच्या दिवशी हे पाणी अर्पण करायचं नाहीये. खास करून आदल्या दिवशी तुळशीपत्र देखील तोडून ठेवा. तुळशीपत्र जे आहे या पाण्यामध्ये टाकून तर्पण केल्यामुळे खूप चांगला लाभ होतो. आणि यासोबत जर झाला ग्रहणाचा विषय, तर ग्रहणामध्ये दान करा. जरी आपल्याकडे दिसणार नसेल तरी पडछाया असणार आहे. यामुळे ग्रहणामध्ये दान पुण्य करा. 1.25 किलो तांदूळ, 1.25 किलो डाळ किंवा गूळ अशा प्रकारचं जे धान्य आहे ग्रहण काळात तुम्ही बाजूला काढून ठेवा. ग्रहण संपल्यानंतर हे कुठल्याही गरिबाला दान जरूर द्या. अशा प्रकारे गर्भवती स्त्रियांनी देखील हे दान याला हात लावून मग हे दान घरातील कुठल्याही व्यक्तीने जाऊन बाहेर देऊन आलं गरिबांना तरी चालणार आहे, किंवा ब्राह्मणांना दिलं, मंदिरात ठेवलं तरी चालणार आहे. तर अशा प्रकारे 12च्या आतमध्ये तर्पण विधी हा तुम्ही उरकून घ्यायचा आहे. आणि यासोबतच ग्रहण काळ देखील तुम्हाला सांगितलेला आहे. तो देखील लक्षात ठेवून फक्त मनामध्ये सकारात्मक विचार आणून नामस्मरण हे करायचं आहे, हे लक्षात घ्या. चला तर मग पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.